नमस्कार मित्रांनो, तर लोकसभा निवडणूक 2024चा जो निकाल आहे तर तो उद्या जाहीर होणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। परंतु हा लोकसभा निवडणूक 2024चा निकाल आता आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने पाहू शकणार आहात। तर हा निकाल मोबाईलवर ऑनलाईन कसा पाहायचा तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीसाठी। तर मित्रांनो, निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअर ओपन करायचा आहे व प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर प्ले स्टोअरवर वोटर हेल्पलाईन असं सर्च करायचं आहे। तर वोटर हेल्पलाईन सर्च केल्यानंतर हे ॲप जे आहे तर ते आपण या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे। तर इन्स्टॉल झाल्यानंतर या ठिकाणी आपण हे ॲप ओपन करायचं आहे। तर मित्रांनो, वोटर हेल्पलाईन हे ॲप या ठिकाणी ओपन झालेलं आहे। तर यामध्ये आपल्यासमोर असं ओपन होईल। तर त्यामध्ये खाली आपण ऑप्शन पाहू शकता स्किप लॉग इन। तर या स्किप लॉग इन या बटनवर आपण क्लिक करायचं आहे। तर स्किप लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल। तर या पेजमध्ये आपण विविध माहिती पाहू शकता। तर यामध्ये इलेक्शन रिझल्ट हा एक ऑप्शन दिसत आहे। तर इलेक्शन रिझल्ट्स या ऑप्शनवर आपण निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करायचा आहे। तर यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्यास निकाल जो आहे तर तो दाखवला जाईल। तर या ठिकाणी आपण स्टेट वाईज हा निकाल पाहू शकता। तर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचे आहे। तर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करून तर त्यानंतर कॉन्स्टिट्युएन्सी सिलेक्ट करून आपण हा निकाल जो आहे तर तो या ॲपच्या सहाय्याने पाहू शकणार आहात। तर मित्रांनो, उद्या असलेल्या या लोकसभा निवडणूक 2024चा निकाल आपण आपल्या मोबाईलवर अशा प्रकारे हे ॲप इन्स्टॉल करून पाहू शकणार आहात। तर हे वोटर हेल्पलाईन ॲप आपण या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ॲप इन्स्टॉल करून घ्या व दाखवल्याप्रमाणे असं काही टाकल्यानंतर कॉन्स्टिट्युएन्सी वाईज आपण हा निकाल पाहू शकता। तर या ठिकाणी आपलं स्टेट सिलेक्ट करून आपण हा निकाल लाईव्ह पाहू शकणार आहात। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण उद्या निकाल कसा पाहायचा तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।